नमस्कार, मी ॲडव्होकेट अश्विन. आज आपण वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, जो आहे कंटेस्टेड डायव्होर्स. हा प्रकार तेव्हा वापरला जातो जेव्हा पती किंवा पत्नीपैकी एकाला घटस्फोट हवा असतो, पण दुसरा त्यासाठी तयार नसतो, किंवा दोघांनाही घटस्फोट हवा आहे, पण काही अटींवर, जसे की पोटगी किंवा मुलांचा ताबा, याच्यावर एकमत होत नाही. जे खूप गुंतागुंतीचे असू शकतं. यात एका जोडीदाराला कोर्टात सिद्ध करावं लागतं की दुसऱ्याने चूक केली आहे. घटस्फोटाची काही प्रमुख कायदेशीर कारणे म्हणजे ग्राउंड्स फॉर डायव्होर्स खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1 आहे क्रुएल्टी, म्हणजे क्रूरता. दुसरा आहे व्यभिचार, म्हणजे विवाहबाह्य संबंध. तिसरा आहे डेझर्शन, म्हणजे सोडून देणे. जोडीदाराने 2 वर्षापेक्षा जास्त काळ विनाकारण सोडून दिले असेल. चौथा आहे धर्मांतर, कन्व्हर्जन. जोडीदाराने धर्म बदललेला असेल. आणि शेवटचं म्हणजे मेंटल डिसऑर्डर, असाध्य मानसिक आजार ज्यामुळे सोबत राहणे शक्य नाही. याची प्रोसेस समजून घेऊया. एक प्रकारची दिवाणी खटल्यासारखी प्रोसेस असते. जसे की एक पक्ष कोर्टामध्ये पिटिशन दाखल करतो, दुसऱ्या पक्षाला कोर्टातर्फे नोटीस पाठवली जाते. त्याच्यानंतर पुरावे सादर केले जातात, साक्षीदारांच्या साक्ष होतात आणि वकिलांचा युक्तिवाद होतो. शेवटी कोर्ट निर्णय देतो. म्युच्युअल डायव्होर्स हा नेहमीच एक चांगला पर्याय आहे, कारण त्यात वेळ, पैसा आणि मानसिक ताण कमी असतो. तुम्हाला या विषयावर काही प्रश्न असतील, तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता, किंवा व्हॉट्सअप किंवा ईमेल करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.